मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 1500 पानी दोषारोप पत्र दाखल। दोषारोप पत्रातून सत्य बाहेर येणार का? काय दडलंय 1500 पानात? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे। बीडचे विशेष मोक्का न्यायालयात सीबीआयने तब्बल 1500 पानी दोषारोप पत्र दाखल केलं आहे। या आरोपपत्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सत्य समोर येणार आहे का? बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्गुण हत्येने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती। राज्यभरात आंदोलने झाली होती। संतोष देशमुख कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेतली होती। आता मात्र या हत्येचा संपूर्ण तपशील हा दोषारोप पत्रातून उघड होणार आहे। सीआयडीच्या तपासानुसार खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचा सहभाग आहे का ते तपासून स्पष्ट होईल। या प्रकरणात 7 आरोपींनी कशा प्रकारे कट रचला, हत्या केली आणि त्याचा गुन्हेगारी इतिहास काय आहे या संबंधात पुरावे चौकशी समोर येणार आहेत। या प्रकरणात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचा सहभाग आहे का हे तपासून स्पष्ट होईल। या प्रकरणात 7 आरोपींना कशा प्रकारे कट रचला आणि हत्या केली आणि त्याचा गुन्हेगारी इतिहास काय आहे या संबंधी पुरावे चौकशीतून समोर येणार आहेत। खंडणीचा गुन्हा, अॅट्रॉसिटीचा गुन्हा आणि संतोष देशमुखची हत्या या तिन्ही प्रकरणामध्ये एकत्रित कायद्याच्या अनुषंगाने आम्ही चार्जशीट आज बीडच्या न्यायालयात दाखल केलेला आहे। आज चार्जशीट दाखल केले असल्यामुळे तपासाचा एक प्राथमिक असा टप्पा पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही। पुढील तपासाचा अधिकार अजून कायद्याने अवधित असतो आणि आहे। आता चार्जशीट हे जवळपास 1000 पानापेक्षा जास्त मोठ्या पानाचं असल्यामुळं त्याची प्रत घेऊन वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे याच्यावर तुम्हाला बोलता येईल। आता ह्या मोमेंटला चार्जशीटमध्ये काय आहे हे याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं शक्य नाही। तपासी यंत्रणांनी जो तपास केलेला आहे त्याचा आरसा समोर येईल असं वाटतंय का? त्याचा आरसा एकंदरीत वाचल्यानंतरच मी बोलू शकेल ना। चार्जशीट वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक आरोपीच्या विरुद्ध काय पुरावा हे मला सांगता येईल। यामध्ये कृष्ण आंधळे हा फरार आहे, हो, त्याच्या संदर्भात त्याला फरार दाखवूनच चार्जशीट दाखल केलेलं आहे। चार्जशीट कधीपर्यंत मिळेल सर तुम्हाला? आता ते आज तर दाखल झालंय, आता ते उद्या स्क्रुटिनी होईल, नंबर पडेल, मग त्या सगळ्या कायद्याचे सोपस्कार पार पडल्यानंतर मला एक कॉपी मिळेल। तपास यंत्रणा दिली ना मला कॉपी। एसआयटीनं आज 83 दिवस त्या ठिकाणी मृत्यूला झालेले आहेत। 80 दिवसामध्ये हे आरोपपत्र त्या ठिकाणी दाखल केलंय। त्याच्याबद्दल गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांचं मी या ठिकाणी आभार मानेल आणि एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा आभार मानेल। आणि याच्यामध्ये मोक्का 101, त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी आणि खंडणी या चारीच्या बाबतीमध्ये सर्व आरोपपत्र दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळं आता गुन्हेगारांना जर 90 दिवसाच्या पुढं चार्जशीट गेलं तर हे लोक जामिनास पात्र होतात। यांना जामिनात सुद्धा पात्र ठेवलं नाही, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो। काय पहिली प्रतिक्रिया असेल यामध्ये? ज्यावेळेस आपल्याला चार्जशीटची कॉपी आपल्या हातात येणार आहे त्या दिवशीच आपल्याला खरं तर सगळ्या जे काही चार्जशीटमध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत, जसं की सुरुवातीपासून हे कटकारस्थान कसं रचलं गेलं, अपहरण कसं केलं गेलं, त्याच्यानंतर हत्या कशी गेली, याच्यात कोणाकोणाचा सहभाग आहे, कोणी कोणी आरोपीला पळवण्यात मदत केली, कोणी कोणी आरोपीला पैसे पुरवले, या सगळ्या गोष्टीचा या चार्जशीटमध्ये सगळी माहिती असणार आहे। परंतु ज्यावेळेस आपल्याला चार्जशीटचा जो म्हणजे कॉपी आहे त्याची ज्यावेळेस हातात येत नाही तोपर्यंत आपलं जे सगळं बोलणं आहे ते उचित राहणार नाही। ज्या दिवशी आपल्याला ती 1-2 दिवसात सोमवारपर्यंत ज्यावेळेस कॉपी आपल्या हातात येईल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा सगळ्यांना त्या गोष्टी समजून जातील। मात्र थोडी गडबड झाली असं वाटतं का? आता हत्येला 80 दिवस झाले आणि चार्जशीट देखील दाखल नाही। याच्यात ज्या समित्या स्थापन झालेल्या होत्या सीआयडी, एसआयटी आणि जे यंत्रणा होती याच्यात राबवलेली, याच्यात जे अधिकारी नेमलेले होते त्यांनी पूर्ण वेळ या तपासामध्ये तपास कसा वेगाने होईल, कसा उचित होईल, योग्य होईल यावर भर दिलेला होता। आणि आम्ही आतापर्यंत सांगत होतो की सीआयडी आणि एसआयटी जो तपास करत आहे तो योग्य दिशेनं चालत असावा, करत असे तर या दृष्टिकोनातून त्यांनी जितका वेगानं तपास करता येईल आणि कसा उचित करता येईल त्यावर त्यांनी भर दिलेला आहे।
या संदर्भात आता ज्यावेळेस आपल्या हातात चार्जशीटची कॉपी येईल त्यावेळेसच सगळ्या गोष्टी हे आपल्याला मात्र समजतील. उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात तुम्ही मागणी केली होती की चार्जशीट दाखल व्हावी, त्याच्या अगोदर त्यांची नियुक्ती केली जावी. मात्र काल त्यांची नियुक्ती केली आणि आज चार्जशीट दाखल झाली. मग त्यांचा नेमका या चार्जशीटच्या संदर्भात काय फायदा तोटा? आता काही गोष्टी 10-5% ह्या ज्या गोपनीय असतात प्रत्येकाच्या, म्हणजे त्या CIDच्या असतील, SITच्या असतील किंवा समजा अशा जनरल असतील, त्याचा एक कुठेतरी भाग आपण त्याला समजलं पाहिजे. आणि आता ज्यावेळेस माहिती समोर येईल सगळी त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की कशी कुणाची कुठल्या कामात मदत झाली आणि हे तपास कसा पूर्ण झाला. 1400 पानाचा चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे. नेमकं SIT, CID असेल जे काही यंत्रणांनी काम केलेलं असेल, तुम्हाला काय वाटतं 1400 पानाचा या आरोप? नाही, हा तपास मोठा होता आणि ह्याच्यामध्ये कटकारस्थान करणारे, अपहरण करणारे, खंडणी गोळा करणारे, याच्यामध्ये आरोपीची संख्या, मदत करणाऱ्यांची संख्या, जरी प्रमुख आरोपी हे 9 असले तरी ह्याच्या मागे खूप मोठं जाळं होतं आहे आणि त्यातूनच हे सगळं पुढं प्रक्रिया चाललेली आहे. आणि प्रत्येक आरोपी हा त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे, म्हणूनच मकोका हे कलम लावण्यात आलं होतं. आणि त्याच्यामुळे हे 1400 पानाचे जे चार्जशीट आहे ते आज दाखल झालेले आहे. यातून आमची अपेक्षा आहे की आरोपीला याच्यातून फाशी झाली पाहिजे आणि फाशीच होणार. तपासाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असं वाटतंय, कारण नेमकं यातून पुढचा जो तपास आहे आता आणखी सहआरोपी करण्याची बाकी आहे. बहुतांश ज्यांनी आरोपीला सहकार्य केलं असे देखील सहआरोपी केले नाही. आता आपल्याला हे ज्या वेळेस त्याची माहिती पूर्ण भेटल किंवा आपण त्याचा थोडा स्टडी करू त्याच वेळेस आपल्याला पुढं हा प्रथम टप्पा आहे का म्हणजे काय हे त्याच वेळेस आपल्याला समजेल. त्याशिवाय अगोदर बोलणं चुकीचं होईल. मात्र दोषारोपपत्र दाखल करण्या अगोदर देशमुख कुटुंबाला त्यांनी त्याची माहिती दिली होती का तपासी अधिकाऱ्यांनी, आणि तुम्हाला कधी नेमकं कळलं? नाही, आम्हाला प्रसार माध्यमातूनच कळालं. का तर उशीर जर होत असेल जास्त चार्जशीट हे दाखल करायला, तर ती त्यांना घेतलेली काळजी आहे. ती वेळेच्या अगोदर चार्जशीट त्यांनी दाखल करायचा प्रयत्न केलेला आहे. बजरंग सोनवणे म्हणाले की खरं तर 180 दिवस असताना 80 दिवसातच ही चार्जशीट दाखल केली गेली आहे आणि हे सगळं संशयास्पद आहे. थोडं वेळ जाऊ द्या, काही गोष्टी तुम्हाला आपोआप कळतील आणि ते वेळ जाणंच खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्यावर जरा बोलणं टाळेल. भाऊ, तुमची 2 ते 3 वेळेस तर समितीसोबत बैठक झाली होती, तुमचं बोलणं झालं होतं, तुम्ही बोलले होते काही गोष्टी आहेत तुम्ही बाहेर बोलू शकत नाही. तुम्हाला पहिले SIT किंवा समितीने सांगितलं होतं का चार्जशीट डिटेलमध्ये घेणार आहे, काय घेणार, म्हणजे 1400 पानाचं चार्जशीट आहे, त्याच्यावर काय तुम्हाला? तिन्ही प्रकरणाचं जे चार्जशीट दाखल केले गेले आहेत, खंडणी, हत्या आणि अट्रॉसिटी. आम्ही त्यांना वेळोवेळी भेटायचो, तपास कुठल्या पद्धतीनं चालू आहे, कसा चालू आहे, तर आम्हाला ते समाधानकारक सगळ्या गोष्टी सांगायचे. आणि त्यावेळी पोलीस अधिकारी प्रशासनाचे अधिकारी नेहमी संपर्कात आहेत, पण कुठलीच माहिती दिली जात नाहीये. म्हणजे 80 दिवसामध्ये तपास आटपून CID नेमकं काय करू पाहते किंवा यासाठी काय करते असा प्रश्न त्यांनी ते उपस्थित केलाय. कारण 180 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करायचं होतं, मात्र पोलिसांनी केवळ 80 दिवसामध्ये केलाय. ते आता मी बाप्पांसोबत बोलून आम्ही चर्चा करून मग ते आमची काय चर्चा होते, मी काय त्यांना बोलेन किंवा ते मला काय बोलतील त्यावर प्रतिक्रिया देऊ. गावकऱ्यांची मागणी होती चार्जशीट दाखल करण्यापूर्वीच नियुक्ती व्हायला पाहिजे होती उज्ज्वल निकम यांची, परंतु 1 दिवसातच त्यांची नियुक्ती केली आणि दुसऱ्या दिवशी चार्जशीट दाखल. मग उपोषण करण्याचं कारणच ते होतं ना की लवकरात लवकर सरकारी वकील साहेबांची नियुक्ती करा. मग आपण 25 तारखेला उपोषण ज्या दिवशी सुरू केलं, अन्नत्याग उपोषण, त्या दिवशीच खऱ्या अर्थानं ही उशिरा नियुक्ती झाली आणि त्याचं पत्र आपल्याला आमदार सुरेश अण्णा धस यांनी काल 26 तारखेला आपल्याला त्यांनी दिलं. आता याच्यामध्ये काय ज्या गोष्टी आहेत पुढच्या त्या चर्चा सगळ्यांबरोबर करून सगळ्या अधिकाऱ्यांसोबत, सगळे जे काही सहकार्य करणारे लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक क्षेत्रातले आहेत, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करून पुढील काय दिशा असणार आहे ह्याची हे आम्ही तुम्हाला सांगू. चार्जशीट दाखल झाली, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये किंवा अंडर ट्रायल कोर्टात केस चालू अशा पद्धतीची काय नेमकी मागणी आहे? आता हे फक्त आपल्याला चार्जशीटची कॉपी एकदा भेटू द्या, मग आपल्याला कशा पद्धतीनं पुढे जायचंय त्यावर सविस्तर चर्चा, गांभीर्यानं सगळ्या गोष्टी घेऊन पुढची दिशा आपण स्वतः ठरवणार आहोत.